मंडळी नमस्कार, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीमध्ये सर्वांचं स्वागत करतोय। मंडळी, यावेळी सांगोला तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं दुष्काळजन्य जी परिस्थिती आहे त्याचे चटके सध्या विविध भागामध्ये बघायला मिळत आहेत आणि याच अनुषंगाने आज आपण या ठिकाणी वास्तववादी जे रूप आहे सांगोल्यातील तर ते आपण या माध्यमातून दाखवणार आहे। याचं कारण गेल्या 5 वर्षातील एकंदरीत या सांगोल्याची असणारी नैसर्गिक आणि भौगोलिक परिस्थिती काय होती आणि या गेल्या 2 वर्षामध्ये या सांगोला तालुक्याची जी भौगोलिक परिस्थिती आहे याच्यामध्ये खरं तर 2 प्रकारचे मुद्दे आहेत आणि हे जे मुद्दे आहेत ते कशा पद्धतीचे आहेत या अनुषंगाने आपण खरं तर या ठिकाणी चर्चा करणार आहे। कारण या भागातील हजारो शेतकऱ्यांची खरं तर कुटुंब उद्ध्वस्त यावेळेला झालेत आणि हजारो शेतकरी देशोधडीला लागण्याची वेळ या सांगोल्यातील शेतकऱ्यावरती आली आहे। नेमकं झालं तरी काय ह्या गोष्टीवर आपण खरं तर या ठिकाणी प्रकाश टाकणार आहे। कारण सांगोल्यामध्ये जर बघितलं तर वेगवेगळे प्रकारचे मुद्दे आहेत, प्रश्न आहेत, समस्या आहेत। त्याच्यामध्ये रस्ते असतील, वाहतूक असेल, पाणी असेल, याचबरोबर अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत त्या सुद्धा समस्या आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळत आहेत। आणि या ज्या समस्या आहेत तर या समस्या नेमक्या कोणत्या आहेत, कशा पद्धतीच्या आहेत, या सर्वच गोष्टीवरती आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे। पण प्रामुख्याने येथील ज्या समस्या आहेत ही समस्या म्हणजे पाणी प्रश्न आणि या पाणी प्रश्नाचा जर मुद्दा बघितला तर गेली अनेक वर्ष झालं सांगोला तालुक्याचं जे राजकारण आहे ते देखील पाण्यावरती चालतं। आता पाणी प्रश्न म्हटल्यानंतर खरं तर राजकीय या पाणी प्रश्नाला मोठा खरं तर एक वारसा आहे अशा पद्धतीची भूमिका या सांगोला तालुक्यामध्ये आहे। कारण मी या ठिकाणी काही कोणावरती टीका टिप्पणी करण्यासाठी उभा राहिलेलोच नाही मुळात, कारण या भागातील हजारो शेतकरी उद्ध्वस्त कसा झाला आणि कुणामुळे झाला खरं तर ह्या गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहे। मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे ते म्हणजे सांगोला तालुक्यातील पूर्व भाग, म्हणजे या पूर्व भागामध्ये खऱ्या अर्थाने जी येणारी गावं आहेत आणि नेमका अन्याय काय झाला। कारण म्हैसाळ योजना जी आहे ती साधारणपणे एक 5 वर्षापूर्वी या भागामध्ये सुरू झाली, 5 ते 6 वर्ष किमान झाली आणि या भागामध्ये म्हैसाळ योजना सुरू झाल्याच्या नंतर या ठिकाणी अगदी 5 वर्ष पूर्ण क्षमतेने पाणी मिळालेलं आहे। पूर्ण क्षमतेने म्हणतो मी, कारण त्यावेळेचे ज्यावेळेस पहिलं पाणी या भागाला मिळालं त्यावेळेस जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील होते आणि त्यांच्या माध्यमातून या भागाला पाणी पूर्ण क्षमतेने मिळालं। या भागामध्ये खरं तर शेतकऱ्यांचा विकास झाला, शेतकऱ्यांनी ऊसाचं क्षेत्र वाढवलं। परंतु गेल्या वर्षीपासून या भागावरती अन्याय होतोय, या भागावरती अत्याचार होतोय, तर तो कसा पद्धतीचा होतोय आणि काय होतोय। आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तो जो कालवा आहे, जो कॅनॉल आहे, तर तो कॅनॉल जो आहे तो म्हैसाळ योजनेचा कालवा आहे आणि हा कालवा प्रामुख्याने कुठं जातोय, कसं जातोय हे सुद्धा मी दाखवतोय। मी कॅमेरामॅनला विनंती करतो की सध्या ह्या कॅनॉलची जी परिस्थिती आहे तर ह्या कॅनॉलवरती पहिल्यांदा त्यांनी दाखवावं की कशा पद्धतीचा हा जो कॅनॉल आहे तो अगदी कोरड्या अवस्थेमध्ये पडलेला आहे आणि या भागामध्ये सातत्यानं 5 वर्ष पाणी येत असताना या 2 वर्षामध्ये हे जे आवर्तन होतं हे आवर्तन बंद का झालं, कशामुळे झालं आणि कोणत्या कारणासाठी हे आवर्तन बंद झालं हे अद्यापर्यंत समोर कारण आलेलं नाहीये। परंतु ज्यावेळेस आमदार शहाजी बापू पाटील होते त्यावेळेस पूर्ण क्षमतेने या भागाला पाणी मिळाले, जी सत्यता आहे ते स्वीकारली पाहिजे। मात्र गेल्या 2 वर्षापासून या भागाला जे पाणी मिळायला पाहिजे होतं ते पाणी अजिबात मिळालेलं नाहीये। पाठीमागच्या वर्षीपेक्षा तर या वेळेला भीषणता मोठी आहे आणि या वेळेला तर पाणी कुठल्याही पद्धतीचं आलेलं नाहीये। म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांना वारंवार त्या ठिकाणी चर्चा झाली, आंदोलन झाली, मोर्चा झाल्या, ह्या सगळ्या गोष्टी होऊन देखील या भागाला पाणी म्हैसाळ योजनेचे अधिकारी असतील किंवा वरिष्ठ लेवलची जी काही सिस्टम असते तर ही गांभीर्यानं गोष्ट न घेता या ठिकाणी पाणीच या भागाला दिलेलं नाही, पहिला मुद्दा। आता याच्यामध्ये कॅनॉलचे जी काही इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा त्यांची जी काही स्ट्रॅटेजी असेल तर त्याच्यानुसार जर बघितलं तर त्याचा जो डीडी असतो म्हणजे शासकीय रक्कम जी पाणी घेण्यासाठी शेतकऱ्यांना तलाव, पाझर तलाव असतील किंवा जे काही मोठी तलाव असतील तर त्या तलावांसाठी जी पाणी आपल्याला घ्यावं लागतं तर ते पाणी घेत असताना त्या ठिकाणी आपल्याला डीडी काढावं लागतात, म्हणजे शासकीय रक्कम त्या ठिकाणी भरावं लागतात। परंतु या भागातील प्रत्येक शेतकऱ्यांनी म्हैसाळ योजनेच्या पाणी मिळण्याकरता शेतकऱ्यांनी तशा पद्धतीचं खरं तर डीडी काढलेले आहेत, ही शासनाला रक्कम गेलेली आहे। मग शासनाला रक्कम गेल्याच्या नंतर देखील पाणी या भागाला मिळालेलं नाही, हे वस्तुस्थितीने मी तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह अशा पद्धतीचं दाखवलेलं सुद्धा आहे की पाणी नसल्या कारणाने ही जी काही परिस्थिती आहे ही अगदी कोरडावाहू अशा पद्धतीची परिस्थिती आहे। मग आता नेमकं म्हैसाळ योजनेचं पाणी गेलं कुठं हा प्रश्न खऱ्या अर्थानं समोर येतोय। आता याच्यामध्ये जर बघितलं तर जत तालुक्यामध्ये, कारण ज्यावेळेस आवर्तन सुरू झालं साधारणपणे जानेवारी ते फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये याचं आवर्तन सुरू झालं, तिथून आज जर बघितलं आपण, आज जूनची ॲक्च्युअलमध्ये बघितलं 16 तारीख आहे आणि 16 जून पासून पाठीमागची जी काही फेब्रुवारीपासून जे स्टार्ट झालेलं पाणी आहे ते अद्यापर्यंत जत तालुक्यामध्ये बंद झालेलं नाहीये। मग याचा अर्थ राजकीय तर काही याच्यामध्ये गदारोळ नाहीये का, किंवा तेथील काही स्थानिक पुढारी असतील किंवा आजूबाजूच्या काही राजकीय मंडळींनी दबाव तंत्र वापरून हे पाणी सांगोल्याला मिळू दिलेलं नाहीये का, ही एक प्रश्न खरं तर या शेतकऱ्यांसमोर गांभीर्यानं उपस्थित राहतोय। परंतु या भागातील हजारो शेतकरी उद्ध्वस्त होण्याचं कारण असं
की नेमकं कारण काय उद्ध्वस्त होण्याचं. तर या भागामध्ये म्हैसाळ योजनेचं नियमित असणारं आवर्तन जे आहे ते दरवर्षीप्रमाणे नियमित येणार या आशेवरती या भागातील हजारो शेतकऱ्यांनी काय केलं तर ऊसाची लागण असेल, याचबरोबर फळबागा असतील, तर या बागा या ठिकाणी किंवा ऊसाचं क्षेत्र या भागामध्ये वाढवलं आणि ऐन टायमिंगला राजकीय खरं तर रोषापोटी हे पाणी जे आहे ते सांगोल्याला मिळू दिलेलं नाही. त्यामुळं या भागात प्रामुख्याने जी येणारी गावं आहेत तर त्याच्यामध्ये डिकसळ असेल, पारे असेल, नराळे, हबिशवाडी, हंगेरगे, गावडेवाडी अशा पद्धतीची खरं तर ही गावे आहेत. आणि याच म्हैसाळ योजनेला वाणी चिंचाळे असेल किंवा वाकी गिरडे असेल अशा पद्धतीची सुद्धा शहाजी बापूंनी त्या ठिकाणी गावं त्या आवर्तनामध्ये घातलेले आहेत. मात्र शहाजी बापू 5 वर्ष आमदार असताना त्या ठिकाणी शहाजी बापूंनी पूर्ण क्षमतेनं पाणी या भागाला दिलं होतं आणि येथील खऱ्या अर्थानं बळीराजा देखील सुखावला होता. कारण या ठिकाणी बोलत असताना मला काय शहाजी बापूंचं कौतुक करायचं नाहीये, परंतु 5 वर्ष बापूंनी ज्यावेळेस पाणी या भागाला दिलं तर 100% या ठिकाणी पाणी दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये पाणी या भागाला आणण्यामध्ये दीपक आबांचं खरं तर मोठं योगदान या खरं तर परिस्थितीमध्ये आहे. कारण जयंत पाटील जे आहेत जलसंपदा मंत्री असताना स्वतः दीपक आबांनी त्यांना या भागामध्ये आणलं होतं. स्वतः त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणचं पाणीपूजन म्हणजे पहिल्यांदाच म्हैसाळ योजनेचं पाणी आलं. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा मोठ्या पद्धतीचं खरं तर जलपूजनाचे कार्यक्रम जे होते ते स्वतः दीपक आबांनी आणि जलसंपदा मंत्री त्यावेळेचे जयंतराव पाटील यांनी या भागामध्ये केले होते. मात्र गेल्या 2 वर्षापासून मग यावरती जे विद्यमान आमदार आहेत की जे डॉक्टर बाबासाहेब देशमुख, मग हे बाबासाहेब देशमुख पाणी आणण्यामध्ये खरं तर अकार्यक्षम आहेत का, हा पण या ठिकाणी सवाल प्रामुख्याने उभा राहतोय. कारण बाबासाहेबांचा अधिकारी ऐकतायत का नाही ऐकतायत हे देखील खरं तर गांभीर्याने आपण घेतलं पाहिजे. का राजकीय वळण न देता अधिकारी मनमानी पद्धतीनं खरं तर त्या ठिकाणी भूमिका घेतायत आणि या भागावरती अन्याय करतायत. जर 8 दिवसामध्ये जर या भागामध्ये पाणी जर नाही आलं तर येथील शेतकरी देशोधडी लागणार आहे. कारण ज्या आशेपोटी ज्या खरं तर भावनेतून या भागामध्ये ऊस असेल, फळबागा असतील ज्या लावल्या आणि येथील मुख्य व्यवसाय जो आहे तो या भागातील दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो आणि त्याच्यासाठी चारा म्हणून ऊस सुद्धा वापरला जातो. आणि हा जर प्रकार जर अगदी पाण्याचा जर व्यवस्थितरित्या जर नाही रोटेशनमध्ये राहिलं तर या ठिकाणी हजारो एकर जे क्षेत्र ऊसाचं जे आहे ते उद्ध्वस्त होणार आहे, फळबागा उद्ध्वस्त होणार आहेत आणि येथील शेतकरी देशोधडीला खऱ्या अर्थाला लागणार आहे. परंतु सातत्यानं राजकीय मंडळीकडे येथील भागातील शेतकरी जात आहेत, त्यांना वारंवार विनंती करतायत. मात्र राजकीय मंडळींकडून सुद्धा या भागाला पाणी मिळत नाही. ही खरी तर या सांगोला तालुक्यातील राजकीय नेत्यांचं दुर्दैव म्हणावं लागेल किंवा येथील शेतकऱ्यांचं दुर्दैव म्हणावं लागेल की वारंवार सांगून सुद्धा या भागाला पाणी का मिळत नाहीये. त्यामुळं जर येत्या 8 दिवसामध्ये जर या भागाला पाणी नाही दिलं तर या भागातील शेतकरी देशोधडी लागणार आहे. पण त्यापूर्वीच जर या भागामध्ये पाणी तात्काळ जर या आजच्या या विषयातून आजच्या या महत्त्वाच्या मुद्द्यातून जर या ठिकाणी पाणी नाही आलं तर अगदी एक 4 ते दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी आंदोलनाची दिशा ठरवू. आणि आम्ही जर बघितलं पारे असेल, गिरडे असेल, हांगेरगे, नराळे, डिकसळ, हबिशवाडी ही जी काही प्रामुख्याने असणारी गावं आहेत या भागातील, तर या गावातील हजारो शेतकरी आम्ही एकत्रित करून या भागाला पूर्ण क्षमतेने पाणी येण्याकरता अक्षरशः आमरण उपोषण येथील शेतकरी घेऊन आम्ही या भागामध्ये करणार आहे. त्यामुळं म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांना मी या ठिकाणी आवर्जून सांगतोय की या भागाला पाणी मिळणं गरजेचं आहे. नसेल तर या भागातील मोठा शेतकरी उद्ध्वस्त होऊ शकतो, या भागाचं मोठं नुकसान होऊ शकतं. यामुळे पाणी येणं गरजेचं आहे. नसेल तर आमरण उपोषण होईल. त्या जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत त्या ठिकाणी उपोषण सुद्धा सोडणार नाही. अशा पद्धतीचा मी देखील याच्या माध्यमातून इशारा तुम्हाला देतोयच. परंतु सांगोला तालुक्यातील राजकीय मंडळी खतर यावेळेला अकार्यक्षम ठरलेली आहे आणि ते मान्य करावं लागेल राजकीय नेते मंडळींना सुद्धा. कारण या ठिकाणी हजारो शेतकरी देशोधडीला लागणार आहे आणि पाणी देण्याची जी प्रोसेस असते ती खरं तर टेल टू हेड. आता टेलचा जर विचार केला तर या म्हैसाळ योजनेचा जो काही कालवा आहे तर ह्याच्यामध्ये या गावामध्ये बघितलं तर गावडेवाडी म्हणजेच जे महसूल म्हणून ओळखलं जाणार गाव आहे आणि या गावडेवाडीमध्ये खऱ्या अर्थानं पहिल्यांदा टेल येतो आणि तिथून खऱ्या अर्थानं जी वरची गावं आहेत तर ती येणारी जी काही गावं असतील तर त्या ठिकाणी त्या गावाला पाणी मिळणं अपेक्षित असतं. परंतु अद्यापर्यंत या ठिकाणी पाणी न मिळाल्यामुळे या भागातील शेतकरी मोठा अन्याय झालेला आहे. आणि जर यावरती जर शासनाने असेल राजकीय मंडळीने खरं तर यावर भूमिका नाही घेतली तर निश्चितपणाने मोठं आंदोलन उपोषण या भागामध्ये होईल. कारण जतमधील राजकीय मंडळींच्या दबावापोटी तेथील अधिकाऱ्यांनी पाणी सांगोल्याला येऊ दिलं नाही, ही वस्तुस्थिती आहे आणि ते मान्य करावं लागेल. कारण अक्षरशः तेथील राजकीय मंडळींनी जी कॅनॉलचा फाटा आहे तर त्या कॅनॉलच्या फाट्यावरती अक्षरशः वेल्डिंगने रॉड त्या ठिकाणी वेल्डिंगने पट्ट्या मारून अक्षरशः पाणी या ठिकाणचं भागाचं थांबवले. मात्र म्हैसाळ योजनेचे जे अधिकारी आहेत भ्रष्टाचारी आहेत का भिकारचोट आहेत अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण त्यांच्यावरती गुन्हे का दाखल केलेले नाहीत. तुम्ही सर्वसामान्य एखादा शेतकरी सापडल्यावर त्याच्यावर 353 सारखे 54 सारखे गुन्हे दाखल करायला मागे मोरप येत नाही. परंतु राजकीय एखादा कोणतरी ठग्या येतो आणि त्या ठिकाणी वेल्डिंग मारतो त्यावेळेस तुमचे डोळे झाकलेत का, हा खरा तर माझा या म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांना सवाल आहे.
जर या ठिकाणी पाणी नाही आलं तर निश्चितपणाने या ठिकाणी मोठं आमरण उपोषण या भागामध्ये अगदी 4 दिवसाच्या नंतर तुम्हाला बघायला मिळेल. एवढंच याच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतोय.